भाजप शिवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद होती. मागे तुमचं बॅनर पाहतोय आम्ही, राष्ट्रवादीचं काही कोणी नेते पदाधिकारी काय ठरलं ते तर बोलतोय. जिल्ह्याकडे त्यांचा अजून काही प्रस्ताव तसा युतीच्या संदर्भात प्राप्त अजूनपर्यंत नव्हता. त्याच्यामुळे या वाटाघाटींमध्ये त्यांच्याकडनं अजून समन्वयाची भूमिका न आल्यामुळे इथं आम्ही भाजपा आणि शिवसेना युती करायचा हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्यांचा नशिराबादला एक प्रस्ताव आलेला आहे, त्याच्यावर सकारात्मक विचार चालू आहे. जिथं जिथं ज्यांचे प्रस्ताव असतील तिथं आम्ही विचार करू आणि काही ठिकाणी त्यांना वेगळं लढायचं असेल तर स्थानिक पातळीवर स्थानिक नेतृत्वावरती विषय सोडले आहेत आणि कदाचित त्यांचा निर्णय वेगळा असू शकतो म्हणून ते आलेले नाहीत असं समजायचं की ते आता कदाचित सोबत येणार नाही. आले तर त्यावेळेस स्थानिक आमदार आम्ही सगळे त्याच्यावर चर्चा करून निर्णय घेऊ. आपण आज पारोळा आणि एरंडोली भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात घोषणा केलेली आहे, काय सांगा? झाली ना युती, आमची युतीची घोषणा ठरली. आमचं जागा वाटपाचं सूत्र संपलं आहे. नगराध्यक्ष कोणी कसा घ्यावा, पारोळ्याचा नगराध्यक्ष हा शिवसेनेचा असेल, एरंडोलचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा असेल आणि पुढील काळामध्ये जागेंच्या वाटाघाटी कशा करायच्या काय जवळजवळ हे आमचं सूत्र ठरलेलं आहे. खाली स्थानिक पदाधिकारी हे सगळे प्रमुख लोक हे संघटनेच्या माध्यमातून एकत्र बसून आता त्याच्यातला एकदा चर्चा करून 1-2 राऊंड झाल्यानंतर आमदार साहेब आम्ही बसू, तिथं काही अडचण आली तर गिरीश भाऊंकडे जाऊ, तिथं काही अडचणी सॉल्व्ह झाली तर प्रदेशावरून त्या सोडू, पण युती करायचा हा निर्णय आमचा झाला आहे. दादा, जर विचार केला तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे नेते आहेत ते असतील, एकनाथ खडसे असतील, यांनी अशा प्रकारे जाहीर केलं आहे की भाजप सोडलं तर आम्ही सर्वांशी युती करून या स्थानिक स्वराज्यामध्ये निवडणूक लढवू. अक्षरशः शरद पवार गट, आपलं अजित पवार गट असेल, शिंदे गट असेल, यांच्यासोबत देखील युती करू, पण आम्ही भाजपाची युती पसंत कधीच करणार नाही असं कोण म्हणतं? एकनाथ खडसे पण म्हणतायत आणि शरद पवार गटाचे जे जिल्हाध्यक्ष तेही म्हणतायत. त्यांना शुभेच्छा. त्यांना जर आमच्याशी युती करायची नाही तर आता आम्ही तर काही त्यांना प्रस्ताव दिलेला नाही, बरोबर? ते परस्पर म्हणतात ते MIMशी युती करू शकतात. त्यांच्या युतीला त्यांच्या सांगण्याला काही अर्थ नाही. त्यांनी जिल्ह्यात फिरावं, पब्लिकमध्ये जावं, त्यांना काय प्रतिक्रिया येतात, त्यांच्याविषयी काय आहे. आता ते सोयीची युती करतात. भाजपाचा प्रचार त्यांनी केव्हा केला? लोकसभेला केला ना, केला की नाही केला? लोकसभेला त्यांनी भाजपाचा प्रचार केला. आता त्यांना भाजपा नको आहे. हे सगळ्या सोयीचं सब माल डब्बे भूमिका आहे. त्यांना काय करायचं करू द्या. आम्ही ज्या ज्या ठिकाणी आमच्या भूमिका ठरल्या त्या भूमिकेने आम्ही पुढे जाणार. दादा, राष्ट्रवादीचा प्रस्ताव आलेला नाही असं तुम्ही म्हटलेलं आहे, म्हणजे आणि भाजपकडे प्रस्ताव ज्यांचे येतील त्यांचा विचार करू असं पण तुम्ही म्हटलेलं आहे. म्हणजे भाजप युतीमधला मोठा भाऊ आहे म्हणून अशी भूमिका आहे. हे मोठा आणि छोट्याचा प्रश्न नाही आहे. जिथं जिथं आता आम्ही फोन केलेत, आता जे राष्ट्रवादीचे काही ठिकाणी प्रस्ताव आले तिथं आम्ही विचार करतोय. एखाद्या ठिकाणी स्थानिक पातळीवर युतीची भूमिका जर त्यांची वेगळी असेल तर त्यात आम्ही काय बोलणार, तो निर्णय त्यांचा आहे. पण जिल्ह्यामध्ये फक्त पारोळा एरंडोल मध्येच युती होते असं वाटतंय, बाकी ठिकाणी होतील ना, अजून काही ठिकाणी युती होतील. अजून कुठे घोषणा कुठे झाल्यात? राज्यामध्ये महायुती सत्तेत आहे. आता तुम्ही जसं म्हणताय की त्यांच्याकडून प्रस्ताव नाही राष्ट्रवादीकडून, पण महायुती म्हणून तुम्ही ही घटक पक्ष आहात त्याच्यामध्ये, तुम्ही त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे होतं. त्यामुळे तुमची ही आडमुख आहे. गाडीत पेट्रोल टाकलंय, आता जायची तयारी चालली. आम्ही जाणार आहे. जरा गेलो की त्यांनाही आम्ही सांगतो, जरा ते आले तर आपण चर्चा करू. पण आज तुम्ही युतीची घोषणा केलेली आहे. जर समजा ते युती करायला तयार असतील, चर्चेसाठी चर्चा करू. आम्ही काही दोघांच्या आमचे कायम दरवाजे खिडक्या सगळं उघडं असतं. कोणी आलं उद्या उठून समजा त्यांचा काही प्रस्ताव आला तर स्थानिक आमदार, जिल्हाध्यक्ष, गिरीश भाऊ आम्ही सगळे बसू आणि दोघांच्या काही जागा वाटून कमी करायला तयार, शिवसेना तयार असेल तर आम्ही तयार होऊ. समन्वयाने आणि चर्चेतनं तिढा कुठल्याही गोष्टीचा सोडवता येतो. आमची कुठलीही आळमुठी भूमिका नाही. आम्हाला कुठल्याही मित्रपक्षाला नामोहरण करणं ही आमची भूमिका नाही. जे सोबत येतील त्यांना सोबत, आणि शिवाय हे दोन्ही पर्याय शेवटी आम्हाला पक्ष मोठा करण्यासाठी जे जे करणार आहे ते आम्ही करणार आहे. काल अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे आलेले होते. काल अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे आले होते. त्यांनी देखील म्हटलेलं आहे जर वरिष्ठांनी आम्हाला या शरद पवार गटाशी युती करायची परवानगी दिली तर आम्ही निश्चितच त्यांच्याकडे चांगले उमेदवार असतील तर आम्ही त्यांच्यासोबत युती करण्याचा विचार करू. शरद पवार गटाशी का? ठीक आहे, आता तो त्यांचा वैयक्तिक पक्षाचा प्रश्न आहे. कोणी कोणासोबत युती करावी, कशी करावी, त्यांची विचारधारा काय आहे. आता काही लोक म्हणतात की आम्ही MIM सोबत करू. आता तुम्ही म्हटले की कोणासोबतही जाऊ. आता हा आमचा काय तो प्रश्न नाही आहे. आम्ही कोणाला असं म्हणू शकत नाही आहे. ते जे काय म्हणतील तो त्यांचं वैयक्तिक मत आहे. त्यांच्या वैयक्तिक मतावर आमचे कुठलेही निर्बंध नाही.
दादा, राष्ट्रवादी आज या ठिकाणी नाही आहे. भाजपाने तर त्यांची भूमिका स्पष्ट केली. कशाच्या संदर्भात? भाजपाने तर त्यांची भूमिका स्पष्ट केली. जर राष्ट्रवादीने युती संदर्भात जर एक पोल पुढे टाकलं तर तुमची भूमिका काय असेल शिवसेनेची? कसं असतं, वेळोवेळी प्रत्येक गोष्ट केली गेली पाहिजे. ज्या वेळेला आम्हाला एकमेकांना प्रस्ताव द्यायचे होते त्यावेळेला भाजपा आणि शिवसेनेने एकमेकांना प्रस्ताव दिले, ते प्रस्ताव ॲक्सेप्ट झाले आणि त्याच्यानुसार युती झाली. आजपर्यंत माझ्याकडे किंवा दादांनी सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाकडे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नसल्यामुळे आम्ही त्या युतीवरती आता विचार करू शकणार नाही. आता पण महायुतीमध्ये तुम्ही आहात, राज्याच्या सत्तेत सोबत आहात, तर तुमचंही कर्तव्य होतं एक वेळ त्यांचा शब्द विचारला, तुमच्याकडून काय शब्द केला नाही? आणि शब्द जाण्याचा विषय नसतो, संवाद हा महत्त्वाचा असतो. संवाद जर दोघांमध्ये असेल तर युती होईल, संवाद नसेल तर युती कशी होईल? आमच्यामध्ये संवाद होता म्हणून ती युती झाली. आमच्याशी त्यांनी केला नाही ना. नाही, प्राथमिक निलेश दादांनी आता म्हटलंय की त्यांच्याकडनं जर आलं तर आम्ही वरिष्ठांशी चर्चा करू, विचार विनिमय करू. तुम्ही मात्र दरवाजे बंद केला. नाही, दरवाजे बंद करण्याचा विषय नाही. आता वेळ निघून गेली ना, 2 दिवस फॉर्म भरायचे उरलेले. आता केव्हा प्रस्ताव येईल, केव्हा तो वरती जाईल,